नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्यवानी न्यूज. नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसतोय. बहुतेक जागांचे निकाल हाती आलेले आहेत, तर काही जागांवर अजूनही मतमोजणी ही सुरू असल्याचं कळतंय. अनेक ठिकाणी नात्यागोत्यातले उमेदवार असल्यानं नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. श्रीवर्धनमध्ये तटकऱ्यांना, त्र्यंबकेश्वरमध्ये मंत्री गिरीश महाजनांना, गेवराईत विजयसिंह पंडितांना, मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना, भोकरधनमध्ये दानवे पितापुत्रांना, तर बारामतीत चक्क शरद पवारांना धक्का बसलाय. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं अनेक ठिकाणी अनपेक्षित अशी सरसस कामगिरी करून दाखवलीय. पण आत्तापर्यंत नेमके काय निकाल हाती आलेले आहेत? जिथे चुरशीच्या लढती होत्या तिथे काय परिस्थिती आहे? कुठे कोण विजयी झालंय? सगळे जाणून घेऊयात निकालाचे अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून. सुरुवात करूयात श्रीवर्धनपासून. श्रीवर्धनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अतुल चौगुले विजयी झालेले आहेत. त्यामुळे सुनील तटकरे यांना आणि अदिती तटकरे यांना मोठा धक्का बसलाय. खरं तर श्रीवर्धन हा सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे यांचा मतदारसंघ आहे. इकडे गेवराई नगरपालिकेत बघायचं झालं तर राष्ट्रवादी अजित पवार गटा विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांना मोठा धक्का बसलाय. भाजपच्या गीता त्र्यंबक बाळराजे पवार या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार इथे विजयी झालेले आहेत. पवारांच्या माध्यमातून मंत्री पंकजा मुंडे यांनी गेवराईत वर्चस्व राखले. इकडे मुक्ताईनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील या 2583 मतांनी विजयी झाल्या. त्यामुळे रक्षा खडसेंना धक्का बसलाय. त्र्यंबकेश्वरच्या बाबतीत बोलायचं तर नगराध्यक्षपदी शिंदेंच्या शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार सोनवणे हे विजयी झालेले असून भाजपचे कैलास खुले यांचा तब्बल 1800 मतांनी दारुण असा पराभव झालाय. त्यामुळे या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांना धक्का बसलेला दिसतो. आता जिल्हावाईज जर बोलायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील कनेकर हे विजयी झालेले आहेत. त्यानंतर आज राणी हुपरीमध्ये सुद्धा भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटानं सुद्धा जोरदार मुसंडी मारली. शिवसेना शिंदे गटानं मगरगुड नगरपालिकेवरती आपला झेंडा फडकवलाय. दुसरीकडे नगराध्यक्षपदी सुद्धा सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील यांनी विजय खेचून आणलाय. याशिवाय हातकणंगले, जयसिंगपूर आणि कुरुंदवाडमध्ये सुद्धा शिवसेना शिंदे गटाचेच नगराध्यक्ष निवडून आलेत. दुसरीकडे गडहिंग्लजमध्ये अजित पवार गटाचे महेश तुर्भतमठ आणि कागलमध्ये सविता माने हे विजयी झालेले आहेत. तर पेठ, वडगाव आणि शिरूरमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत. पण कोल्हापुरात महायुतीचा डंका हा पाहायला मिळालाय. सातारा जिल्हा बाबतीत बोलायचं तर फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे बंधू समशीर सिंह हे भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी उभे राहिले होते. त्यांच्या विरोधात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांचे सुपुत्र अनिकेत राजे हे मैदानात होते. पण या निकालाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना आतापर्यंत जो काही निकाल हाती येलाय त्यानुसार फलटण नगर परिषदेमध्ये कमळ फुललेलं आहे. फलटणमध्ये रामराजेंच्या सत्तेला मोठा धक्का बसलाय. रामराजे नाईक निंबाळकरांचे सुपुत्र अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचा पराभव झालाय आणि भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशीर सिंह हे विजयी झालेले आहेत. वाईबद्दल बोलायचं तर वाईमध्ये नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार अनिल सावंत हे विजयी झाले आहेत. तर हिमायतपूर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष भाजप वैशाली निलेश माने हे विजयी झालेले आहेत. साताऱ्यातील मलकापुरात भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तेजस सोनवणे हे विजयी आहेत. मेढा नगर पंचायतीमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपाली वरखडे या विजयी झालेले आहेत. तर 5 गणीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पुरस्कृत उमेदवार दिलीप बगाडे हे अवघ्या 2 मतांनी विजयी झालेले आहेत. इकडे फेर मतमोजणी व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकृत निकाल राखून ठेवण्यात आलाय. महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील शिंदे विजयी झालेत. दुसरीकडे साताऱ्याबद्दल बोलायचं तर जसं आपण सकाळी सुद्धा सांगितलंय की दोन्ही राजांना या ठिकाणी धक्का बसलेला आहे. 3 अपक्ष उमेदवार अजूनही आघाडीवर आहेत आणि 1 अपक्ष उमेदवार विजयी झालेला आहे. त्यामुळं फायनल निकाल अजून बाकी आहे. पुणे जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं तर शरद पवारांचा अभेद्य गड असणाऱ्या बारामतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन सातवे नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. तर लोणावळाचा खंडऊन, बारामती, शिरूर, पुणे इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजयी झाल्यात. एकूण आकडा सांगायचा तर पुणे जिल्ह्यात 17 पैकी तब्बल 10 ठिकाणी अजितदादांचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर शिंदेच्या शिवसेनेचे 4 आणि भाजपचे 3 नगराध्यक्ष सुद्धा इथे निवडून आलेत आणि महाविकास आघाडीचा व्हाईट वॉश झालाय. सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील यांनी आपला बालेकिल्ला राखताना उरड इस्लामपूर नगर परिषदेमध्ये एखादी सत्ता मिळवत विरोधकांना धोबी पछाड दिलाय. नगराध्यक्षपदासकट 23 जागा जिंकत विरोधकांचा इथं कार्यक्रम त्यांनी केलाय.
जतमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी नगरपंचायतीवरती एकहाती सत्ता आणली आहे. सांगली जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2, शिवसेना गटाचे 2, भाजप 2 आणि काँग्रेस एकाशा ठिकाणी विजयी उमेदवार झालेले आपल्याला दिसून येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी नगरपालिकेत भाजपच्या तेजस्विनी कथले या विजयी झालेल्या आहेत, तर ठाकरे गटानं इथं 7 जागा जिंकलेल्या पाहायला मिळतात. मोहोळ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या अवघ्या 22 वर्षांच्या सिद्धी वस्ते या नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. भाजप आमदार सभापती नवाताडे यांना मोठा धक्का बसलाय. त्यांना पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही ठिकाणी पराभवास करावा लागलाय. इकडे शिर्डी नगराध्यक्षपदाच्या लढतीत महायुतीच्या जयश्री विष्णू थोरात यांनी लोकक्रांती सेना पॅनेलच्या डॉक्टर कल्याणी आर्हे यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळलाय. या निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजन विखे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, ज्यामध्ये त्यांनी आपला गड पुन्हा एकदा भक्कमपणे लागायला दिसतो. संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मैथिली तांबे या सुद्धा 16,400 मतांनी विजयी झालेल्या आहेत. त्यांनी शिवसेना भाजपा युतीच्या सुवर्णा खताड यांचा पराभव केलाय. त्यामुळे थोरात आणि तांबे यांच्या नगरपालिकेवरती निर्विवाद वर्चस्व कायम राहिले. इकडे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमध्ये बोलायचं तर भाजपाचे उमेदवार खासदार राजाभाऊ वाजेचे काका हिमंत बाजे हे पिछाडीवर आहेत, तर राष्ट्रवादीचे विठ्ठलराज ओगले हे आघाडीवर आहेत. त्यामुळे नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिले माणिकराव कोकाटे यांच्यासाठीही गुड न्यूज असल्याचं बोललं जात आहे. नाशिकमध्ये 11 पैकी तब्बल 5 ठिकाणी विजय मिळून शिंदेची शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसतेय, तर भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी प्रत्येकी 3 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता येऊयात कोकणाकडे. कोकणाबद्दल बोलायचं तर बेमुरोला नगर परिषदेत भाजपचे 16 नगरसेवक निवडून आलेत. ठाकरेंना 3 तर शिंदेच्या शिवसेनेला फक्त 1 जागा मिळाली आहे. सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धाराजे भोसले यांनी बाजी मारी असून तिथे भाजपच्या 11, शिंदेच्या शिवसेनेच्या 7 जागा निवडून आल्यानं केसरकरांना धक्का बसलेला आहे. मालवणमध्ये निलेश राणेंच्या नेतृत्वाखालच्या शिंदेच्या शिवसेनेचे 10 नगरसेवक निवडून आले, तर भाजपचे 5च नगरसेवक निवडून आलेत. कोडालमध्ये नेते शारेंचा बालेकिल्ल्यात भाजपनं 9 तर शहर विकास आघाडीनं 8 जागा जिंकलेल्या आहेत. खेडनगर केशरीत महायुतीची एकहाती सत्ता आलेली असून 21 पैकी 21 जागा या ठिकाणी महायुतीने जिंकल्याचं पाहायला मिळतं. आता येऊयात मराठवाड्याकडे. मराठवाड्यातल्या जिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार हे विजयी झालेत, तर मंत्री गुलाबराव पाटील यांना बालेकिल्ल्यात धक्का बसला. धरणगाव नगर परिषदेत शहर विकास आघाडीचा लीलाबाई चौधरी विजयी झाल्यात. भोकरमध्ये दानवे पिता पुत्रांना धक्का बसला. पवारांच्या समरीन मिर्झा नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. वैजापुरात शिंदे शिवसेनेचे आमदार बोरनारे यांना धक्का बसला. इथे रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांचा पराभव झालेला असून भाजपचे दिनेश परदेशी हे विजयी झाल्यात. गंगाखेडमध्ये आमदार धनंजय मुंडेंची बहीण उर्मिला केंद्रे या आघाडीवर आहेत. जालन्यातल्या 3 नगर परिषदांपैकी 2 नगर परिषदांवर भाजपचा झेंडा फडकवलाय. परतूरमध्ये आधी काँग्रेस सत्तारात असलेली नगर परिषद आता भाजपनं ताब्यात घेतली. या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार प्रियंका राक्षे विजयी झाल्यात, तर आंबेडमध्ये भाजपनं सत्ता राखली आहे. या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गिवेनी कुलकर्णी या विजयी झालेल्या आहेत. आंबेडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेश रोपे यांना यामुळे धक्का बसलेला पाहायला मिळतो. जिंतूरमध्ये भाजपचे प्रताप देशमुख हे नगराध्यक्षपदासाठी विजयी झाल्या, तर आंबेजोगाईत स्थानिक आघाडीचे उमेदवार आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा हे विजयी झाले आहेत. नंदकिशोर मुंदडा यांच्यासाठी पंकजा मुंडे थेट मैदानात उतरल्या होत्या. इकडे तुळजापुरात ड्रग्ज प्रकरणातील आरोपी भाजपचे विनोद घांगडे हे नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा मतदारसंघात असलेला दबदबा कायम असं बोललं जाते. लातूरच्या औसा नगर परिषदेत अभिमन्यू पवार यांना धक्का बसला, कारण अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या परवीन शेख इथं विजयी झाला, तर लातूरच्या निलंग्यात भाजपचे संजय हलाटकर हे विजयी झालेत. बीडच्या धारूरमध्ये मंत्री पंकजा मुंडेंना धक्का बसला. नगराध्यक्षांचा 20 नगरसेवकांपैकी 11 नगरसेवक अजितदादांच्या राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत. यामुळे आमदार प्रकाश सोळंकेंचं वर्चस्व कायम आहे. पण इथं अजित पवार गटानं सत्ता राखल्याचं पाहायला मिळत आहे. बरळीला बदनाम तर नंदा मायबाप जलतीनं धडा शिकवला, अशी प्रतिक्रिया आपल्या विजयानंतर आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे. इकडे बीडमध्ये आधी भाजपचा उमेदवार आघाडीवर होता, पण काही वेळापूर्वी अजितदादांच्या उमेदवारांना आघाडी घेण्याची बातमी आली आहे. आता नांदेडबद्दल बोलायचं तर नांदेडच्या लोहा तालुक्यात अजित पवार गटाचे नेते शरद पवार हे विजयी झालेत. अजित पवार गटाला लोहात चांगली मुसंडी मारल्याचं बघायला मिळते. इकडे हिंगोलीवरची शिंदे सेनेनं दणदणीत विजय मिळवलाय. आता
तेवढ्यात विदर्भाबद्दल बोलायचं तर चंद्रपुरात वडेतवाळांनी गड राखलाय. ब्रह्मपुरी नगर परिषदेत 21 पैकी 21 जागांवर काँग्रेस ही विजयी झाली आहे. चंद्रपूरच्या भद्रावतीमध्ये भाजपकडून प्रतिभा दानोरकरांचे धीर आणि धानोरकर यांचा भराव झालेला आहे. नागपूर मौदामधनं भाजपचे राजा किडके हे नगराध्यक्ष होण्यासाठी विजयी झालेले आहेत. बुलढाणा देऊगाव राजामन्ना दादा गटाच्या माधुरी शिंपडे या विजयी झाल्या, तर बुलढाणा कामगावात अपर्णा फोनकर या नगराध्यक्षमध्ये विजयी झाल्यात. वाशिम नगर परिषदेच्या निवडणूक निकालामध्ये भाजपचे माजी आमदार लखन मलिक यांचे पुत्र नितेश मलिक यांचा नगरसेवक पदासाठी अवघ्या एका आमदारानं पराभव झाला आहे. तिथे उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेच्या उमेदवार करुणा कले या विजयी झाल्या. सावनेरमध्ये सुनील केदारांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसला एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नाहीये. तिथे भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आलाय. काटोनमध्ये सेकाफच्या अर्चना देशमुख हे चिंकार असून इथं भाजपचा पराभव झालाय. तर एकंदरीत सकाळपासून नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे जे निकाल आहेत ते हाती यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत हे आकडे आपल्याला समोर आलेले दिसत आहेत. पक्षीय बराबरी पाहायचं तर नगराध्यक्षपदासाठी 288 जागांपैकी भाजप 120, शिंदेची शिवसेना 54, अजितदादांची राष्ट्रवादी 40, काँग्रेस 34, शरद पवारांची राष्ट्रवादी 60, ठाकरेंची शिवसेना 8 आणि इतर 25 जागांवर आघाडीवर आहेत. भाजपनं आता शतकाच्या पुढे जात वन साईड मैदान मारल्याचं दिसतात आहे. या संग्रामारी शेवटची अंतिम आकडेवारी नेमकं काय येणार हे पाहणं महत्वाचं असेल. या निकालासाठी अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. बाकी ह्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.